ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही सरकारची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। 24 डिसेंबरनंतर सरकारला एक क्षणही मिळणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार असं सांगत आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचं जरांगे म्हणाले। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगावर नवीन अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या नवनियुक्त अध्यक्ष आणि सदस्यांची पहिली बैठक 19 डिसेंबर रोजी पुण्याऐवजी नागपूरमध्ये होणार आहे। या बैठकीत मराठा समाजाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यात कुणबी नोंदीसाठी शोध मोहीम राबवण्यात येते। यावेळेस 2 लाखांपेक्षा अधिक कुणबी नोंदी सापडल्या। यामुळे जिल्ह्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मदत होणार आहे। मुस्लिम आरक्षण आणि संरक्षणासाठी हक्क समितीची स्थापना करण्यात आली आहे। महाराष्ट्र सरकारने 2014 मध्ये मुस्लिम समुदायाला दिलेले 5% आरक्षण पुन्हा देण्याची मागणी मुस्लिम बांधवांनी केली आहे। जरांगेंनी काय मागणी करावी हा त्यांचा प्रश्न आहे। मात्र नोंदी नसणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही असं ओबीसी नेते बबनराव तायवाडे म्हणाले। सरकार आणि न्यायालय तो अधिकार देत नसल्याचं सुद्धा तायवाडे म्हणाले। वंचितला इंडिया आघाडीत घेण्याबाबत 19 डिसेंबरला निर्णय होण्याची शक्यता आहे। वंचितच्या इंडिया आघाडीतील समावेशाबाबत उद्धव ठाकरे आणि आंबेडकरांमध्ये चर्चा झाली असून 19 डिसेंबरच्या बैठकीत उद्धव ठाकरे वंचितला इंडिया आघाडीत घेण्याचा प्रस्ताव घेणार आहेत। प्रधानमंत्र्यांनी मुंबईचे विकास प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याची काळजी घेतली। त्यामुळे अखंड देशाचा विकास करण्याची दृष्टी ज्या व्यक्तीकडे नाही अशा व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे। शरद पवारांनी काय केलं हे विचारणाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढला पाहिजे असं घणाघात नवी मुंबईतील सभेतून अमोल कोल्हेंनी अजित पवार गटासह भाजप आणि शिंदे गटावर केला आहे। मंत्री छगन भुजबळांचा आज ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये निर्धार मेळावा होणार आहे। काल वर्ध्यामध्ये ओबीसी समाजानं सभेकडे पाठ फिरवल्यानंतर आजच्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। उद्धव ठाकरे आज नांदेड दौऱ्यावर आहेत। शिवसेनेचे माजी आमदार नागेश अष्टीकरांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत। यावेळेस ते नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेण्याची शक्यता आहे। विकासाच्या दृष्टिकोनातून एकदम ठप्प असलेलं माजी मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे आहेत अशी टीका मंत्री अनिल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे। मानसिक खेळ खेळून उद्धव ठाकरे लोकांची दिशाभूल करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। भाजपचा मुंबई महापालिकेत हस्तक्षेप वाढल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय। ठाकरेंची शिवसेना आक्रमक होत पालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे। विविध मागण्यांसाठी आयटकच्या वतीनं सोमवारी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे। यावेळेस असंघटित कामगारांना संरक्षण देणारा खास वेगळा कायदा करण्याची मागणी करण्यात येणार आहे। दरम्यान मोठ्या संख्येनं कामगार अधिवेशनावर धडकणार आहेत। संपूर्ण स्वच्छता मोहीम अंतर्गत पालिकेच्या परिमंडळातील 4 प्रशासकीय विभागामध्ये आज स्वच्छता केली जाणार आहे। यामध्ये घाटकोपरमधील स्वच्छता अभियानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करत आढावा घेतला। नंदुरबार इथून निघालेला शेतकरी पायी विऱ्हाड मोर्चा नाशिकमध्ये धडकणार आहे। जवळपास 10 ते 15,000 शेतकरी आणि आदिवासी बांधव सहभागी असणार आहेत। यावेळेस आदिवासी विकास आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असून पांडवली आणि परिसरामध्ये मोर्चा मुक्कामी असणार आहे। 19 डिसेंबरला खालापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यात खालापूरमधील 40 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। काँग्रेसकडून डोनेट फॉर देश या देशव्यापी देणगी अभियानाची घोषणा करण्यात आली आहे। उद्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते अभियानाला सुरुवात होणार आहे। 2024 निवडणुकांनाही संघटनेतील मरगळ झटकण्याचा हा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे। मंत्री दिलीप वळसे पाटील उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। इथेनॉल बंदीचा निर्णय मागे घेतला असला तरी या निर्णयामध्ये अनेक त्रुटी आहेत। या संदर्भात वळसे पाटील शहांची भेट घेणार आहेत। जागेच्या अभावामुळे एमएमआरडीएनं घाटकोपर, मुलुंड, ठाणे, कासारवडवली या मेट्रो 4 प्रकल्पातील 2 स्थानकं वगळली आहेत। सुमननगर आणि अमर महल ही स्थानकं वगळल्यामुळे या मार्गिकेवर आता 30 स्थानकं असतील। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। ठाणे ते कल्याण अप डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक असणार आहे।
ठाण्यातील प्रिया सिंह हल्ला प्रकरणी अश्वजित गायकवाडसह तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली आहे। ठाण्यातील कासारवडवली पोलीस चौकशी करणार आहेत। अश्वजित MSRDCचे MD अनिल गायकवाडांचा मुलगा असल्यामुळे पोलीस कडक कारवाई करत नसल्याचा आरोप प्रिया सिंह यांनी केला आहे। राज्यातील नवं औद्योगिक धोरण तयार करण्यात येणार आहे। यासाठी उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती गठीत करण्यात आली आहे। दरम्यान या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 1.5 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे। अजरा साखर कारखान्यासाठी आज 89 केंद्रावर मतदान होत आहे। यावेळेस उत्पादक गटासाठी 77 तर ब वर्ग सभासद गटासाठी 12 मतदार केंद्राचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान पोलीस यंत्रणेचा चोख बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे। मुंबईचा कायापालट आणि झोपडपट्टीतील कुटुंबियांचं राहणीमान सुधारण्यासाठी पुनर्विकासाचं काम करण्यात येत आहे। मात्र विविध कारणांमुळे 911 SRA या प्रकल्पात रखडल्याची धक्कादायक माहिती अतुल सावे यांनी दिली आहे। मुंबईतील परळ टीटी उड्डाणपुलावरील दुरुस्तीचं काम पालिकेच्या वतीनं पूर्ण करण्यात आलंय। या दुरुस्तीमुळे वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी दौऱ्यादरम्यान दुरुस्तीचे निर्देश दिले होते। मुंबई शहर आणि उपनगरातील दुकानावरील अमराठी बोर्डवर महापालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात येते। यावेळेस 1932 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान 18 दिवसात 42,775 दुकानांची तपासणी करण्यात आली आहे। आरेचेक नाका ते मरोचेक नाका दरम्यान सिमेंट काँक्रीटच्या नव्या रस्त्याला तडे पडले। या प्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करण्याचे निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय। दरम्यान तडे गेलेला रस्ता नव्याने बनवून घेतला जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येणारा कोस्टल रोड हा फ्रीवेच असणार आहे। पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावातून पालिका आयुक्तांनी ही माहिती दिली आहे। यामुळे रोडवर टोल टॅक्स आकारला जाणाऱ्या आरोपांना पूर्णविराम लागलाय। मुंबईच्या कांदिवलीत गुणरत्न सदावर्ते झोपडपट्टी धारकांशी संवाद साधणार आहेत। पॅथर भीमराव झोपडपट्टी गृहनिर्माण संस्थेच्या सर्वसाधारण सभेला ते उद्या संबोधित करणार आहेत। यावेळेस दामोनगरातील सर्व झोपडपट्टी धारक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। मुंबईत जानेवारी महिन्यामध्ये एकाच दिवशी सेवानिवृत्त पोलिसांकडून 2 मोर्चे काढले जाणार आहेत। शासनानं मागण्यांची पूर्तता न केल्यानं कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय। महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। राज्यात पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी निधीची तरतूद केली नसल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे अनुसूचित जातीमधील 5,24,852 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत। रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे संघटनेचे प्रमुख अमोल वेटम यांनी याबाबत माहिती दिली आहे। रत्नागिरीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपशाखा प्रमुखाच्या पत्नीनं घेतलेला उखाणा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। उखाण्यातून शिंदे गटावर निशाणा साधण्यात आलाय। सिद्धी शेखर बोंगले असं या महिलेचं नाव आहे। छत्रपती संभाजीनगर ते मुंबई दरम्यानची इंडिगो कंपनीची विमानसेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। काही तांत्रिक कारणामुळे ही विमानसेवा रद्द करण्यात आली आहे। ऐन वेळेस विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांची चांगलीच धावपळ झाली। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातील 4 हॉस्पिटल्सना नोटीस पाठवली आहे। यात चिरायू, चव्हाण हॉस्पिटल, आरोग्यम आणि रामदेव हॉस्पिटलचा समावेश आहे। मुलांना झालेल्या फूड पॉयझनिंगची माहिती लपवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। मीरा भाईंदर महापालिकेकडून आरोग्य सेवांचं सक्षमीकरण करण्यात आलंय। यावेळी मंजूर करण्यात आलेल्या 35 नवीन नागरी आरोग्य वर्धिन केंद्रांपैकी 5 केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे। यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे। राजेश टोपे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बबनराव लोणीकर यांचा निषेध केलाय। जालन्यात गाढवाच्या गळ्यामध्ये लोणीकरांचा फोटो बांधून जाहीर निषेध करण्यात आला आहे। 70 वर्षाच्या काळात काँग्रेसनं सत्तेचा उपभोग स्वतःची घरं भरण्यासाठी केला अशी टीका केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी केली आहे। बुलढाण्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात ते बोलत होते। वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीनं पुन्हा रणशिंग फुंकलंय। 27 डिसेंबरपासून नागपूर बुलढाण्यासह विविध जिल्ह्यात उपोषण आणि रास्ता रोको आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। बुलढाण्यातील लोणार येथील 6 वर्षीय शिवराज सचिन कापुरे यानं महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सर केलंय। शिवराजनं या अगोदर मसुरी येथील जॉर्ज एव्हरेस्ट सुद्धा सर केलं होतं, तर एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं त्याचं ध्येय आहे।
जिल्ह्यातील 1212 ग्रामपंचायतींना 35,18,73,000 रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय। गावांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करण्यात आलाय। कोल्हापूर शहरात 100 कोटी निधीतून रस्ते करण्यासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे। या निधीतून शहरातील 16 रस्त्यांचा विकास केला जाणार आहे। दरम्यान लवकरच बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। नाशिक महानगरपालिकेतील 700 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे। सलग दुसऱ्यांदा 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या निर्णयाला पालिकेनं घेतलेला आहे। यासाठी 6.62 कोटींच्या खर्चाच्या प्रस्तावाला स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे। नंदुरबारच्या सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवल 21 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। या घोडे बाजारामध्ये देशभरातील जातिवंत घोडे विक्रीसाठी दाखल होतात। फेस्टिवलची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। पुणे ते मुझफ्फरपूर दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतलाय। पुणे मुझफ्फरपूर सुपरफास्ट साप्ताहिक एक्सप्रेस असणार आहे। 21 डिसेंबरपासून ही गाडी प्रवासासाठी उपलब्ध असणार आहे। यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। यूजीसीनं नुकतीच परदेशी विद्यापीठांसाठी देशातील कॅम्पस सुरू करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे। यामुळे ऑनलाईन अभ्यासक्रमाची फसवी जाहिरात करणाऱ्या विद्यापीठांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आणि इशारा यूजीसीने दिला आहे। विद्यार्थ्यांच्या रॅगिंग प्रकरणात आता प्राचार्य आणि रजिस्ट्रार यांना जबाबदार धरण्यात येणार आहे। विद्यापीठ अनुदान आयोगानं हा निर्णय घेतलाय। कॉलेजचे प्राचार्य आणि विद्यापीठ रजिस्ट्रारांना राष्ट्रीय रॅगिंग विरोधात देखरेख समितीला उत्तर द्यावे लागणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील कर्जदाराकडून अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करून त्याची पिळवणूक करणाऱ्या 68 सावकारांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। वाढवण बंदराची 22 डिसेंबरला होणारी जनसुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। आता ही सुनावणी 19 जानेवारीला होणार आहे। पालघरच्या दांडेकर महाविद्यालयाऐवजी जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर ही सुनावणी पार पडणार आहे। रायगडमध्ये 5 जानेवारीला शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जागेची पाहणी केली आहे।